होलिका दहनाची कथा. होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. 2024 या वर्षी पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:54ला सुरू होत आहे आणि समाप्ती 25 मार्चला दुपारी 12:29ला होत आहे. होलिका दहनाच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तसेच होळी दहनाच्या वेळी गायत्री मातेचा महामंत्राचा जप करावा. होलिका दहनाची कथा. पुराणामध्ये अशी आख्यायिका आहे की दानव राजा हिरण्यकश्यप पृथ्वीवर राज्य करायचा. तो भगवान विष्णूंचा कट्टर विरोधक होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंची भक्ती करायचा. तो रात्रंदिन विष्णूंची पूजा करायचा. मुलगा विष्णू भक्त असल्यामुळे हिरण्यकश्यप त्रस्त झाला. त्याने अनेकदा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्नही केला, पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. एकदा प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी होलिकाला दिली, जी हिरण्यकश्यपची बहीण होती आणि तिला अग्नीत बसून काहीही होणार नाही असं वरदान देण्यात आलं होतं. भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काही झाले नाही, पण होलिका अग्नीच्या ज्वाळामध्ये भस्म झाली. तेव्हापासून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहन करण्यात येते. तुकाराम महाराजांचा पहिला अवतार हा भक्त प्रल्हाद यांचा होता.